नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण कुरकुरीत तिळाचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. आपण तिळाचे लाडू करतो तेव्हा पाक आपला जास्त आपण कढवला तर ते लाडू जास्त कडक होतात, तर आणि जर कमी कढवला तर लाडू आहेत हे चिकट होतात. तर असे होऊ नयेत म्हणून यामध्ये मी भरपूर टिप्स दिल्या आहेत, त्या तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण काय काय साहित्य घेतलं आहे ते बघून घेऊया. तर इथे मी हे तीळ घेतले आहेत, ते मी 1 किलो घेतले आहेत. आणि इथे गूळ आहे, तो मी चिक्कीचा घेतला आहे आणि तो 1 किलो गूळ आहे. तूप, वेलची पावडर आणि शेंगदाणे मी पाव किलो घेतले आहेत. जर तुम्ही वाटीचे प्रमाण घेतले तर तुम्ही 1 वाटी तीळ घेतले असाल तर 1 वाटी गूळ घ्या आणि पाव वाटी शेंगदाणे घ्या, 1 चमचा तूप आणि वेलची पावडर असे घ्या तुम्ही प्रमाण. आता आपण हे भाजून घेऊया. तर मी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये मी तीळ आहेत ते मी भाजून घेते. तर तीळ आहेत हे चांगले मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. या तिळाच्या लाडवामध्ये साहित्य कमी आहे, पण जर तुम्ही तीळ आणि शेंगदाणे चांगले भाजून घेतलात तर त्या लाडवांना खूप छान अशी टेस्ट येते. तर इथे हे तीळ बघा चांगले फुलले आहेत, म्हणजे चांगले भाजले आहेत. तर हे तीळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच कढईमध्ये आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. तर शेंगदाणे आहेत हे मीडियम गॅसवरती खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघा शेंगदाणेही चांगले असे भाजून झाले आहेत. तर मी हे शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढून घेते आणि शेंगदाणे थंड करून आपण सोलून घेणार आहोत. तर मी हे शेंगदाणे एका भांड्यामध्ये काढून घेते. तर इथे बघा मिक्सरचं एक भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी सोललेले शेंगदाणे ते मी घालते आणि हे मी मिक्सरला एकदाच फिरवून घेणार आहेत. तर हे तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतला तरीही चालेल. इथे मी एक मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तूप घालते. लाडू करताना तुम्ही कोणतंही मोठं भांडं घ्या, म्हणजे तीळ आणि शेंगदाणे आहेत हे व्यवस्थित परतता येतील. तर यामध्ये मी गूळ घालते आता आणि इथे आपण व्यवस्थित आधी परतून घ्यायचे आहे. आणि यामध्ये मी आता थोडे पाणी घालते, म्हणजे व्यवस्थित गूळ आहे हा वितळला जाईल. जरी गुळाचे खडे असले तरी ते वितळले जातात. तर इथे तुम्ही बघू शकता की चांगला गूळ वितळला आहे आणि उकळ आली आहे. आता आपल्याला गुळाचा पाक करताना टेन्शन येतं की गूळ जास्त कढवला तर लाडू आहेत हे कडक होतात आणि कमी कढवला तर लाडू चिवट होतात. तर पाक कसा तयार करायचा? तर इथे बघा तुम्ही चांगली अशी उकळ आलेली आहे आणि कलर थोडा चेंज झाला आहे. तर इथे आपण एका भांड्यामध्ये ना थोडा पाक घालूया आणि बघूया की कितपत झाला आहे तो. हे बघा थंड पाण्यामध्ये पाक घातला की तो कडक होतो. तर आणि ह्याचा आवाज आला तर समजायचं की तो पाक एकदम बरोबर आहे. हे बघा असं आपण वरून टाकून बघायचा, टणकन आवाज आला तर तो पाक बरोबर आहे. तर इथे आता हा पाक एकदम बरोबर आहे. तर यामध्ये मी वेलची पावडर घातली आणि आपण चांगले मिक्स करून घेऊया. तर वेलची पावडर घातल्यामुळे हे बघा फेस आला आहे आणि यामध्ये मी आता शेंगदाण्याचा कूट आणि तीळ घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. हे बघा किती छान असे झाले आहेत आणि कलर पण बघा किती सुंदर असा आलेला आहे. तर आता इथे हे मी कढई खाली उतरवून घेते आणि आपण याचे लाडू करून घेणार आहोत. तर इथे मी हाताला पाणी लावले आणि लाडू करायला घेतलेत. तर हाताला पाणी लावून जर लाडू केले तर लाडू काही नरम वगैरे होत नाहीत, लाडू चांगलेच राहतात आणि ते चांगले महिनाभर टिकले जातात. तर इथे बघा हाताला चटके लागतात म्हणून आपण लाडू चमच्याने करतो, पण चमच्याने लाडू हे पटापट होत नाहीत. जसे हाताने काम होते तसे चमच्याने काम होत नाहीत आणि हाताला चटके बसतात. बाहेर थंडी आहे तर हे लाडू करायला खूप मजा येते. तर इथे हे बघा मी सर्व लाडू आहेत ते मी करून घेते. तर इथे बघा इथे सर्व लाडू करून तयार आहेत. तर किती छान असे लाडू झाले आहेत आणि हे लाडू झटकेपट होतात, पटापट लाडू करायला लागतात आणि तेवढेच हे लाडू चविष्टही बनतात. तर हे लाडू जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार.